मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत प्रखरतेने मांडता यावा तसेच प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून राज्यातील 48 मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाणार आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत इच्छुकांची भाऊगर्दी दिसून आली आहे. बैठकीत अनेकांनी उमेदवारी करण्याची इच्छा बोलून दाखवल्यामुळे नियुक्त केलेल्या निरीक्षण समितीसमोरच पेच निर्माण झालाय. दरम्यान निरीक्षण समितीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून 4 तर दिंडोरीतून 2 उमेदवारांचा अहवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठविणार असून तेच यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. नांदुरनाका येथील शेवंता लॉन्स येथे आयोजित केलेल्या बैठकीत नाशिकसह दिंडोरीतील मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभीच नाशिक लोकसभा निवडणूक मराठा क्रांती मोर्चाने लढवावी असा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आलाय. त्यानंतर इच्छुकांना आपली मते व्यक्त करण्याची संधी दिली गेली. यामध्ये अनेकांनी सकल मराठा समाजाची उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली. बैठकीस राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात तर पडणार नाही ना अशी शंकाही काही मराठी बांधवांनी उपस्थित केली. मात्र समाजासाठी सदैव तत्पर असणारा, समाजासाठी लढणारा, राजकारण विरहितच उमेदवार दिला जाणार असल्याचं निरीक्षण समितीने स्पष्ट केल्यानं उमेदवारीसाठी आता मराठा समाजातही रस्सीखेच दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान निरीक्षण समितीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून नाना बच्चाव, करण गायकर, सुलोचना भोसले, डॉक्टर सचिन देवरे या नावांचा अहवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठविला जाणार आहे. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती गोंजाळे आणि कल्पना गांगुर्डे यापैकी एक उमेदवार मराठा समाज पुरस्कृत असेल असं स्पष्ट करण्यात आलंय. शनिवारी 30 मार्च रोजी दोन्ही मतदारसंघातील मराठा उमेदवारांच्या नावाची घोषणा जरांगे पाटील यांच्याकडून केली जाणार आहे. बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर, विलास पांगारकर, शिवाजी सहाणे यांच्यासह शांतिगिरी महाराजांचे अनुयायी देखील उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन योगेश नाटकर पाटील यांनी केले. सर्वप्रथम मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाची बैठक घेतली. या बैठकीत एक ठराव घेतला. नानाभाऊ बच्चाव जे उपोषणकर्ते आहे यांनी तो एक ठराव घेतला की निवडणूक लढायची का नाही लढायची. तर निवडणूक लढायची हा सर्वानुमते समाज बांधवांनी हात वर करून त्याला एकमत केलेला आहे. त्याबरोबर नंतर जे काही उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांची नावं घेऊन समाज बांधवांकडून त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे ती समजून घेतली. त्यासाठी एक 7 लोकांची कमिटी, ज्यांचा राजकीय पक्षाशी किंवा कुठल्या संघटनेशी काही संबंध नाही, अशा लोकांना व्यासपीठावर ती कमिटी नेमून त्या लोकांनी आज निरीक्षण केलेलं आहे. त्या निरीक्षणातून अंतिम नावं फायनल करून ती लोक अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे पाटलाकडे यांच्याकडे पाठवतील आणि 30 तारखेला मराठा योद्धा जरांगे पाटील हे निर्णय घेतील निवडणूक लढायची की नाही लढायची. यात आम्ही सगळे, नानाभाऊ असतील, मी असेल, डॉक्टर सचिन देवरे असतील, जे इच्छुक उमेदवार होते आमच्यासह अनेक, या सगळ्यांमध्ये एकमत आहे की जरांगे पाटील ज्यांची उमेदवारी देतील त्या उमेदवाराला आम्ही स्वतः उमेदवार म्हणून, स्वतः उमेदवार समजून त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून प्रचार करू, त्याला प्रचंड मताने निवडून आणू. या ठिकाणी छगन भुजबळ सारखे जातीयवादी नेते निवडणूक लढतायत आणि म्हणून मराठा क्रांती मोर्चाचं सगळ्या राजकीय पक्षांना आव्हान आहे की प्रत्येक वेळी मराठा समाज तुमच्या बरोबर उभा राहतो. यावेळेस तुम्ही सगळ्यांनी सकल मराठा समाज उमेदवार देईल त्या उमेदवार बरोबर तुम्ही राहा. प्रत्येक वेळी समाजाने तुम्हाला पाठिंबा द्यायचा असा काही ॲग्रीमेंट झालेलं नाही. त्यामुळे सर्व राजकीय मराठा जे प्रस्थापित नेते यांना आमची सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे, जोही उमेदवार समाजाच्या वतीनं येईल त्याला तुम्ही पाठिंबा द्या आणि दुरंगी लढत ही समोरासमोर होऊ द्या. हे बघा, यापूर्वीही दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती झालेल्या आहेत आणि भुजबळ साहेबांच्या बद्दल त्यांना साहेब म्हणूच नाही, पण एक राजनैतिक वैयक्तिक आहे म्हणून त्यांना तो शब्द वापरला. मताचं ध्रुवीकरण होत नाही. मराठा समाज मोठ्या ताकदीनं आहे. त्याचबरोबर वंचित सारखे प्रकाश आंबेडकर साहेब हेही मराठा समाजाबरोबर आहेत. मुस्लिम समाज सुद्धा मराठा समाजाबरोबर आहे. आदिवासी समाज, ज्या समाजाचं हक्काचं आरक्षण काढून घेण्यासाठी भुजबळ साहेब सातत्यानं प्रयत्न करताय, तो आदिवासी समाज सुद्धा आमच्या बरोबर आहे. आणि जरांगे पाटलांनी सांगितलंय सगळ्या जाती धर्माला 12 बलुते तर 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक मराठा समाज लढणार असल्यामुळं ही काही मराठा एकटा लढत नाही, तर जातीय कीड ह्या जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी ही मराठा क्रांती मोर्चाची उमेदवारी आहे आणि ती आम्ही करणार. 100% भुजबळ भाजपकडून लढताय,
भाजपनेच त्यांना उभं केलंय आणि ह्या मराठा सगळ्या आरक्षणाच्या मुवमेंटमध्ये त्यांना ताकद देण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच करत होती आणि भुजबळांनी थोडीशी नैतिकता जपावी त्यांची. अहो तुमचे विचार काय? शाहू फुले आंबेडकरांचे विचार तुम्ही आयुष्यभर जपले आणि आज तुम्ही भुजबळ म्हणून आणि भाजपच्या दावणीला बांधून तुम्ही भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढताय. भुजबळ साहेब, तुम्हाला ओबीसीचा नेता सांगण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. तुम्ही ती नैतिकता गमावलेली असल्यानं मराठा समाज याचबरोबर ओबीसी समाज आणि तुम्ही असं म्हणूच नका. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की मतांचं ध्रुवीकरण होईल. अहो आमच्या बरोबर इथं आजच्या मिटिंगला जर तुम्ही पाहिलं, धनगर, वंजारी, तेली, माळी, साळी, तांबोळी याच्यासह दलित या सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी मिटिंगला होते आणि त्यांनी एकमुखानं सांगितलं आपल्याला जातीवाद करणारा नेता ह्या जिल्ह्यात नको. हा जिल्हा छत्रपतींच्या गडकिल्ल्याने पावन झालेला जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्यात अजिबात जातीयवाद खपवून घेतला जाणार नाही. म्हणून आमची उमेदवारी आमच्या बरोबर 12 ते 18 पगड जातीचे लोक आहेत. आज सकल मराठा समाज बांधवांची जी बैठक झाली, इथं जे आमचे निरीक्षक बसवलेले होते व्यासपीठावर, ते सगळे समाजातलेच असल्यामुळं आता त्यांच्या सगळ्या समाजाचे मतं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येकाच्या नावाचे निरीक्षण नोंदवून आणि हा अहवाल जरांगे पाटलांना दिला जाणार आहे आणि 30 तारखेला जरांगे पाटील यांचा निर्णय घोषित करतात आणि त्याप्रमाणे मराठा समाजात का नाही किंवा त्याच्यावर आपण काय निर्णय घेतला? मुळात आरक्षणाचा लढा मागचे 7 महिने सुरू आहे. तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे. विरोधातला आमदार खासदार असो किंवा सत्तेतला खासदार आमदार असो, मराठा आरक्षणासाठी कुठल्याही आमदार खासदारांनी ठोस भूमिका घेतलेली नाही आणि राजाभाऊ मराठा जरी असले तरी ते एका पक्षाचे उमेदवार आहे. त्यांनी उमेदवारी घेताना सकल मराठा समाजाला काही विचारून उमेदवारी घेतलेली नाही. त्याच्यामुळं आजच्या बैठकीला सुद्धा राजाभाऊ वाजे उपस्थित नव्हते. त्याच्यामुळं हा निर्णय आता सकल मराठा समाजाचा आहे आणि सकल मराठा समाजाचा एक अपक्ष उमेदवार राहील आणि एका अपक्ष उमेदवाराला संपूर्ण सकल मराठा समाज मोठ्या ताकदीने निवडून आणेल आणि इथल्या जातीवादी जो समोर कोणी राहील त्याला इथून उकडून फेकण्याचं काम हा समाज करण्याचं काम करतो. किती इच्छुकांची एक साधारण 4-5 लोकांची इच्छुकांची संख्या आहे आणि ते सगळे समाज बांधवच आहे. ते सगळे समजदार असल्यामुळं इथंही असेल दिंडोरीत असेल, आम्ही ते एक मतानी एकच नाव पाठवणार आहे आणि त्याच्यावरच ती फायनल. दरम्यान या बैठकीवेळी उमेदवार निवडताना काही निकष ठेवले जाणार असल्याचंही सांगण्यात आलंय, ज्यामध्ये उमेदवार हा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला, समाजासाठीच्या आंदोलने, मोर्चे यामध्ये सदैव भाग घेणारा, समाज घटकासाठी प्रत्येक वेळी धावून जाणाऱ्या चळवळीतील कार्यकर्ता असावा. उमेदवाराचे नातेगोते, क्रयशक्ती, जनसंपर्क, शिक्षण, सामाजिक कार्य, समाजातील स्वच्छ प्रतिमा या बाबींचा विचार केला जाईल. राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या किंवा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या राजकीय उमेदवारास उमेदवारी दिली जाणार नाही, कारण सकल मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही. मनोज जरांगे पाटील ज्या उमेदवारांचं नाव अंतिम करणार त्यांच्या पाठीशी सर्व इच्छुकांनी एकजुटीने त्याचा प्रचार करावा, त्यास निवडून आणण्यास सहकार्य करावं. कोणीही वेगळी भूमिका किंवा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही, असा शब्दही बैठकीत घेण्यात आलाय. मराठा समाजाच्या उमेदवारीमुळे आगामी लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होणार यात शंका नाही. तसेच मराठा समाजाचा उमेदवार कोणाला घाम फोडणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.